आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। महाविकास आघाडी विधानसभेत 288 पैकी 155 जागा जिंकणार, शरद पवारांना विश्वास। लोकसभेसारखी रणनीती विधानसभेला आखावी लागणार, पवारांची प्रतिक्रिया। पक्ष चिन्ह असतं तर आम्ही 20-22 जागा जिंकलो असतो। चोरलेलं चिन्ह पक्षावर निवडून येणं म्हणजे ठासून येणं होत नाही, राऊतांचा शिंदेंवर पलटवार। भुजबळांच्या नाराजीची पार्श्वभूमी मला माहित नाही, त्यांची आणि माझी भेट नाही, भुजबळांच्या नाराजीवर शरद पवारांचं भाष्य। केंद्रीय मंत्रिपदाबाबत पक्ष विचार करेल, कार्यकर्त्यांच्या मंत्रिपदाच्या आग्रहावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। खासदार झाल्यावर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बारामतीमध्ये कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांचं स्वागत। कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का लागण्याची शक्यता, माजी आमदार केपी पाटील महाविकास आघाडीच्या मार्गावर, सूत्रांची माहिती। सुजय विखेंची 40 मतदान केंद्रावरील ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी, सुजय विखेंनी 18,88,000 रुपयांचं शुल्क देखील भरलं। विधान परिषदेच्या निवडणुकीवरून ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता, विधान परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती आणण्याची शक्यता, विधान परिषद निवडणूक घेणं घटनाबाह्य असल्याचा ठाकरे गटाचा दावा। विधान परिषदेसाठी 11 पैकी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात। महाविकास आघाडीनं उमेदवार दिल्यास प्रत्यक्ष निवडणुकीची शक्यता, महाविकास आघाडीकडून तिसऱ्या उमेदवाराबाबत चाचपणी। पटोलेंकडून विधानसभा निहाय अहवाल बनवण्याच्या काँग्रेस नेत्यांना सूचना, पुण्यात काँग्रेसचा पराभव का झाला अहवाल देण्याचे पुण्यातील काँग्रेस नेत्यांना आदेश। दुष्काळासंदर्भात बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय, इंदापूर बारामती दौंडमधील मुद्दे मुख्यमंत्र्यांकडे मांडणार, शरद पवारांची माहिती। लोकांचा भाजप आणि मोदींवर विश्वास राहिला नाही, मोदींची गॅरंटी खोटी निघाली, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। प्रकाश आंबेडकरांच्या विनंतीनंतर हाके आणि वाघमारेंनी पाणी घेतलं, आंबेडकरांनी वडीगोद्रीत जाऊन हाकेंची भेट घेतली। केंद्र सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्रानं अंतिम मार्ग काढणं गरजेचं, पवारांची महत्त्वाची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळंच असावं, सरकारने हाकेंच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं, लक्ष्मण हाकेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया, तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आंबेडकरांची मागणी। अमरावतीत एका कार्यक्रमात आमदार रवी राणा आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्यात भेट, रवी राणांकडून वानखेडे यांना विजयाच्या शुभेच्छा। फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत कोर कमिटीत चर्चा नाही, भाजप नेते रावसाहेब दानवेंची माहिती। अब्दुल सत्तारांसारख्या औरंगजेबांना घाबरत नाही, मी शिवरायांचा मावळा, सत्तारांनी टोपी काढायला मला बोलवावं, रावसाहेब दानवेंची सत्तारांवर बोचरी टीका, शिंदेंनी सत्तारांबद्दल निर्णय घ्यावा, रावसाहेब दानवेंची मागणी। रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये, भरत शहांची वकील असीम सरोदेंमार्फत लोकसभा सचिवांना नोटीस। मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाकडे सांस्कृतिक राज्यमंत्रीपद घ्या, अजित पवार गटाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटलांचं पत्र, अजित पवार आणि तटकरेंकडे पत्राद्वारे मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्लीला जाणार, दिल्लीत अजित पवार राजकीय भेटीगाठी घेणार। किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा, मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार, उदय सामंत, मुनगंटीवार रायगडावर, नागपुरातही शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। शक्तीपीठ महामार्गासाठी होणारं भूसंपादन थांबवण्याचा निर्णय, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचा मंत्रालयातील बैठकीत निर्णय। पटना हायकोर्टाचा नितीश कुमार सरकारला दणका, एससी एसटी आणि ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा निर्णय रद्द, पटना हायकोर्टाकडून नितीश कुमार सरकारचा निर्णय रद्द। अरविंद केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ, कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणी केजरीवाल अटकेत। पेपर फुटल्याच्या संशयामुळे यूजीसी नेट परीक्षा रद्द, पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून सखोल चौकशी केली जाईल, शिक्षण मंत्रालयाची मागणी। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील पेशवेकालीन सभागृहाचं काम अजूनही अपूर्ण, काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची भाविकांची मागणी, आषाढी यात्रेनिमित्त याच सभागृहात होणार मुख्यमंत्र्यांचा सत्कार।